तो फ्रेंड्स, मैं संदीप और आप देख रहे हैं एसपीजी गांव से शहर तक। आइए हम दिखाते हैं आज की सबसे बड़ी खबरें। मराठी आणि हिंदीचा मुद्दा बाहेर का पडला? आमच्या मराठी माणसाला पुन्हा आठवलं की परप्रांतीय हटाव महाराष्ट्र बचाव। मराठी माणसाला असं वाटतंय की परप्रांतीय महाराष्ट्रात बाहेर गेल्यावरती महाराष्ट्राचं भलं होणार आहे। अरे तुमच्या बरोबर मी पण येतो ना, आपण दांडके घेऊन सगळ्या परप्रांतीयांना महाराष्ट्रात बाहेर काढूया। पण नंतर संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायची हिंमत मराठी माणसामध्ये आहे का? मराठी मुलांमध्ये आहे का? आज जो शेतकरी शेतमाल पिकवतोय, मग ते भाज्या असो, फळभाज्या असो की फळं असो, जेवढा पण प्रोडक्शन शेतकरी शेतामध्ये करतोय, हा शेतमाल हमाली करून मार्केट पर्यंत न्यायचं, मार्केटमध्ये रस्त्यावरती उभं राहून हा शेतमाल विकायचं, हे काम कोण करते? हे काम मराठी मुलं करत नाहीयेत। मराठी मुलांचं प्रमाण 20% आहे, पण 80% प्रमाण परप्रांतीयांचं आहे। मुंबईला बघा तुम्ही, मुंबईला बघा रस्त्यावरती किती भाजीवाले आहेत जे मराठी आहेत, 80% भाजी विक्रेते परप्रांतीय आहेत। रिक्षावाले, टॅक्सीवाले, इंडस्ट्रीमध्ये काम करणारे, भेळ विकणारे, वडापाववाले, चौपाटीवर काम करणारे कामगार, थोडक्यात काय तर मराठी माणूस जे पण प्रोडक्शन करते, हे प्रोडक्शन 80% विकायचं काम परप्रांतीय करतायत। 20% मराठी मुलं यात काम करतायत ना, पण ह्या 20% मुलांच्या जीवावरती संपूर्ण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळली जाऊ शकत नाही। म्हणून मराठी मुलांना, मराठी माणसांना मला एकच सांगायचं की तुम्ही बोंबलताय ना मोठ्या मोठ्यानी की परप्रांतीय हटव महाराष्ट्र बचाव, आधी मराठी मुलांमध्ये हिंमत आहे का? हे परप्रांतीय 100% परप्रांतीय जर महाराष्ट्रात बाहेर गेले ना, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सांभाळायची मराठ्यांमध्ये हिंमत आहे का? नाही हिंमत। आमच्या मराठी मुलांना लाज वाटते काम करायला, हॉटेलमध्ये काम करायला मराठी मुलांना लाज वाटते, डेअरीमध्ये काम करायला लाज वाटते, दूध काढायला लाज वाटते, शेण काढायला लाज वाटते, शेतात काम करायला लाज वाटते, रस्त्यावर उभं राहून हमाली करायची लाज वाटते, रस्त्यावर उभं राहून भाजीपाला विकायची आमच्या मराठी मुलांना लाज वाटते। प्रत्येक ठिकाणी मराठी मुलांना काम करायची लाज वाटते। आमच्या मराठी मुलांना शिकायचं नाहीये, पण आमच्या प्रत्येक मराठी मुलांना ऑफिसमध्ये काम करायचंय। आमच्या मराठी मुलांना फक्त शॉर्टकटमध्ये पैसा पाहिजे, कमवायचा आहे। थोडक्यात काय तर परप्रांतीयांना हटवून तुम्ही जर असं तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्राचं भलं होणार आहे, तर अजिबात नाही। उलट महाराष्ट्र भिकेस लागेल आणि मराठी माणूस पण भिकेस लागेल, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यामुळे तुमचा जो हा तोरा आहे ना मराठी माणसाचा की परप्रांतीय हटव महाराष्ट्र बचाव, अगोदर तुम्ही परप्रांतीयांसाठी एक ऑप्शन तयार करा, मराठी मुलांना उभं करा। आहे का हिंमत तुमच्यामध्ये? आहे का मराठी माणसांमध्ये हिंमत? आहे का मराठी मुलांमध्ये हिंमत की तुम्ही एक ऑप्शन तयार कराल की परप्रांतीयांच्या जागी कामाला लावा मराठी मुलांना? होऊ शकतच नाही। आमच्या मराठी मुलांचा ego दुखावा याच्यामध्ये, त्याच्यामुळे गपचूप बसा आणि स्वतः पोट भरा, बाकीच्यांना पोट भरू दे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र से है ना, ये पद यात्रा पे निकली है और इस समय जलालपुर जौनपुर में है। तो माता जी से यही कह रहे कि देखिए माता जी, आप तो यहाँ पे मराठी है, महाराष्ट्र है ना, महाराष्ट्र कहाँ से है आप? महाराष्ट्र नासिक सोलापुर जो पड़ता है हमको तो पता नहीं है। तो मैं ये कहना चाहता हूँ कि भाई लोग देखिए, महाराष्ट्र से हम लोग के उत्तर प्रदेश में, इनके हम लोग खुद जो कि न तो कोई इनको कुछ बोलता है, न तो हम लोग उनको नहीं कहते कि आप भोजपुरी बोलिए, आप हिंदी बोलिए, इनको नहीं कहने जाएंगे। इनकी जो भाषा है, जैसे इनकी इच्छा करे, जैसे समझा सके समझाएं, जैसे हमारी सेवा करती बनेगी इनका करेंगे, नहीं करता बनेगा तो उनको हम हाथ जोड़ लेंगे, माता जी नहीं सेवा कर पाएंगे, नहीं मतलब जो कुछ मांग रही है देना होगा तो देंगे, नहीं देना होगा तो माता जी नहीं दे पाएंगे, यही कह सकते हैं। लेकिन ये तरीका नहीं कि हमें मराठी बोलोगे तो आपको मारेंगे, ऐसा गलना सही है माता जी? सही बात है। आप मराठी में कुछ बोल दीजिए। मराठी आता है? हमको नहीं आता, आप बोल दीजिए। मराठी येतं तुम्हाला? मराठी येतं? हाँ, झालं जेवण वगैरे झालं? तो आप बताइए, आपको उत्तर प्रदेश में कोई कुछ बोला? कुछ नहीं बोला कोई ने। निकाल के लिए बोले, नहीं बोले। अच्छा, अपना देश अच्छा है। तो सब देश एक ही भाषा से क्या मतलब माता जी? सही से। ठीक है, चलिए हम आपकी सेवा करते हैं। ठीक है, प्रणाम देंगे। इनको हम पानी पूछ लेंगे, खाने के लिए पूछ लेंगे, इनको गाली थोड़ी देंगे यार। ये हम लोग के उत्तर प्रदेश वालों को नहीं सिखाया गया है। हमारे राज्य दूसरे राज्य से कोई आता है तो हम लोग इज्जत करते हैं, इसलिए भाईचारा